जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय वटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी कालिकानंद नाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एक व्हिडिओला कमेंट आली, तसे 2-3 कमेंट आहेत. त्या काय कमेंटवर आपण बोलूया. सर्वप्रथम एक कमेंट अशी, मित्रांनो, आता जितने मत उतने पथ हा आपला मेन विषय, त्याच्याकडे आपण जाण्याच्या आधी अगोदर एक कमेंट आहे. तर कमेंट अशी की वेद मंत्राने गाईचं दूध म्हशीला दूध येत नाही, आणि तुम्ही वेद मंत्र ह्याच्यावर मारू नका. कशावर? ह्याच्या माथी मारू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या महाभागांना, त्या अतिविद्वान पुरुषाला मला एक विचारायचं आहे की तुम्ही सर्वप्रथम वेद म्हणजे काय वाचल्यात का? तुम्हाला वेद ही समजल्यात का? वेदांचा उद्देश म्हणजे तुमच्या म्हशीला दूध आणणं आहे का? तुमच्या म्हशीला दूध फोडण्यासाठी वेदांची निर्मिती ऋषीमुनींना त्याचा साक्षात्कार झालाय का? वेदांचा उद्देश आहे का तुमच्या म्हशीला दूध फोडणं? का बहानामतीचा खेळ दाखवणं ही वेदांचा उद्देश आहे? हे आपल्याला समजलंय. वेदांचा उद्देश, मूळ उद्देश काय? वेद कशासाठी लिहिलात? मानवाला तमसो मा ज्योतिर्गमय, माणसाला अज्ञानापासून ज्ञानाकडे जाण्यासाठी वेदांची रचना झाली का म्हशीचं दूध फोडण्यासाठी झाली? याचं कुठंतरी आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. वेद ही माणसाला कसं जीवन जगलं पाहिजे, ज्ञान साधना कशी केली पाहिजे, ईश्वराची स्तुती कशी केली पाहिजे, मानवाच्या जीवनाचा उद्देश काय आहे, ह्या गोष्टीचं ज्ञान देणं हे वेद. मानवाने जीवनात कसं जगलं पाहिजे, पशु आणि माणूस ह्याच्यात फरक काय? वेदांमुळे तर फरक आहे. माणूस बहिणीला बहीण, आईला आई बोलतो, समाजामध्ये राहतो, काही गोष्टींचे नियम पाळून, नाही का? कुणामुळं? पशुसारखा का नाही राहत माणूस? वेदांमुळं. वेदांनी सांगितलेलं हे धर्म, हे अधर्म, ह्या पद्धतीने चालायचं, ह्या पद्धतीने नाही चालायचं, हे वेदांनी सांगितलेलं आहे. नाहीतर मिथ्या विज्ञानवादी, मिथ्या जे वेदांना मानत नाही, काय मानत नाही, नाती कसं काय मानतो? नर मादी का मानत नाही? फक्त मग सायन्सच्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर फक्त नर आणि मादी ही नाती, ह्या भावना ही कुणी शिकवली? हे वेदांची शिकवणूक आहे. तर वेदांना मानतो माणूस, लक्षात घ्या. या माध्यमातून आलं का तुमच्या लक्षात? ही वेदांनी शिकवलेला आहे धर्म, वेद त्यासाठी आवश्यक आहे. तर हा प्रश्न चुकीचा आहे की वेदांनी म्हशीचं दूध फोडायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी साबर मंत्राची वगैरे साधना करा, किंवा तांत्रिक मंत्रांची तुम्ही साधना वगैरे करा. तुम्हाला बहानामतीचे प्रयोग दाखवायचे असतील तर त्या पद्धतीचे त्या मार्गात जावा तुम्ही. म्हशीला दूध फोडण्यासाठी वेदांकडे म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही दवाखान्यात गेला एखाद्या डॉक्टर पशी आणि त्याला म्हणताय तुम्ही मला एक पावशेर मला ही द्या, नाही का, साखर द्या किंवा शांतना द्या. कुठं जाऊन काय मागायचं हे तर समजलं पाहिजे. तर ते जाऊ द्या तो विषय. आता दुसरा विषय, तर वेदांकडून ह्या अशा मूर्खपणाच्या अपेक्षा कोणी ठेवू नये. वेद, आणि मुळात वेदांवर टीका करायची, वेद वाचले पाहिजे. वेदांचं शिकवणूक काय हेच पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे. वेदांची शिकवणूक जाणायसाठी तेवढी बुद्धी बी पाहिजे, नाही का? तर बुद्धीचा आधी हे करणं आवश्यक आहे. विरक्त आणि वैराग्य संपन्न पण वेदांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, नाही? तर रोहन राठोड यांची कमेंट आहे की तुमच्या विश्लेषणाचे मनापासून कौतुक, मुद्दे अभ्यास पूर्ण होते, धन्यवाद. आणि त्यांनी अनेक गोष्टींकडे दृष्टीने विचार करायला भाग पाडले, धन्यवाद. मतभेद असले तरी अशा सखोल मांडणीचा आदरच करायला हवा. एक तर्क असा मांडता येईल की जो मनुष्य नित्य मांसाहार करतो तो स्वतःच्या जिभेच्या चवीसाठी प्राण्यांचे मांस खातो. पाप सांगितले शास्त्राने याला. माझे पोस्ट पण आहे त्याच्याबाबत माझ्या युट्यूब चॅनलवर की स्वेच्छा स्वतःच्या इंद्रियाच्या तृप्तीसाठी केलेले हे तुमचं ही पाप अंतर्गत येतं. तर जो स्वतःच्या जिभेसाठी प्राण्याचे मांस खातो, पाप. अशा वेळी जर तो म्हणत असेल की मसोबा किंवा इतर कनिष्ठ शक्ती यांना बळी देणे चुकीचे आहे, दोन्ही समानच आहेत. स्वतःच्या इंद्रियाच्या तृप्तीसाठी खाल्लं तरी पापच आहे, आणि ज्या देवी देवतांना देण्याचं विधानच नाही शास्त्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन बली केला तरी पापच आहे. दोन्ही पाप अंतर्गत येतं, विषयच नाही. तर हा तर्क विसंगत वाटतो. विषय समजला का तुम्हाला? स्वतः खाण्यासाठी कापा, नाही तर नाही तिथं जाऊन कुठल्या देवाच्या नावाने कापा, ते पापच आहे. कारण की शास्त्राने तिथं सांगितलंय का तुम्हाला करायला? ते गोष्ट अलाउड केली का? शास्त्राने जी अलाउड केली तुम्हाला, ज्या
विधीसाठी अलाउड केले, ज्या देवतेसाठी अलाउड केले तिथं ते पाप नाही, इतर ठिकाणी पाप. दुसरं त्याच्या भोगासाठी प्राणी मारणे हे क्लिअर केलेलं आहे. आता अर्थाच्या वैयक्तिक आणि धार्मिक विश्वासच अहिंसा आणि मांसाहार विरोधी आहे. हे बघा, अहिंसेला प्रधान मानणारे काही गोष्टी काही समाज आहेत आणि काही हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही आश्रम त्याला प्रधान मानतात. अहिंसा परम धर्म, जसं संन्यास आश्रमामध्ये मानलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता तुम्ही गृहस्थ आहे, गीताचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर श्री अर्जुन बोलला होता नाही का, की मी आता संन्यास आश्रमाला प्रवेश करतो, संन्यासामध्ये जातो, की ह्यांच्याबरोबर युद्ध करण्यापेक्षा माझे भाऊबंड पुढे उभे येतं, त्यांच्याबरोबर युद्ध खेळण्याच्या ऐवजी मी संन्यास घेतो. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण काय बोलले, की तू संन्यासी आत्ता नाहीस, तो आता गृहस्थ आहेस, तू गृहस्थ धर्माचं पालन कर, राजधर्माचं पालन कर. पण जर का ते जर अर्जुन संन्यासी असता तर संन्यासाला जर काय संन्यासाचा काय विरक्त, त्याला निर्वाणाच्या मार्गाने जायचं. आता समजा मी संन्यासी आहे, माझ्या जर एखाद्याने कानाखाली मारली तर मी काय बोलणार, की हा माझा कुठल्या तरी जन्मात राहिलेला भोग आहे, हा भोगून मला पुढे जायचंय, मी तिथं क्षमा करणार. अहिंसा परम धर्म, तिथं क्षमा, दया, करुणा, ती त्या मार्गात ठीक आहे. संन्यास आश्रमात गृहस्थ धर्म आहे, गृहस्थ आहे मी, माझ्या येऊन कानाखाली मारली, मी बुट काढून मारणार, काठीने हाणणार का, अन्यायाला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. ही गीतेने तिथं सांगितलेलं आहे. तर गीतेने जे सांगितलेलं आहे ही कुणासाठी काय सांगितलेलं आहे हे पण बुद्धी जागेवर ठेवून ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे माणसाने. भद्रायुला भगवान शिवशंकरांनी, ज्या वेळेला तुम्ही शिवलीलामृत वाचा, त्याच्यामध्ये भद्रायुला सुद्धा भगवान शिवशंकरांनी राजधर्माचा उपदेश करत असताना तिथं सांगितलेलं आहे की अत्यंत क्रोधयुक्त होऊन क्रूरपणे शत्रूंचा निष्पात केला पाहिजे, हे सांगितलंय. तर हे जे कुठं कुणी काय वागायचं हे समजलं नाही, समजून घेतलं पाहिजे हो माणसाने. धर्म एवढा हे नाही सोपा. तर कुणी क्षमा, दया, करुणा ह्या मार्गाचा अवलंब करायचा आहे, कुठं करायचा आहे, याला नियम आहेत ना. ते संन्यासासाठी, तुमच्यासाठी, गृहस्थांसाठी नाही. गृहस्थांनी वीर भावातनं राजासारखंच राहायचंय, राजधर्म पाळायचा आहे. क्लिअर कट सांगतो तुम्हाला. तर हे आहे नाही ना. तर आपण विषय समजला का तुम्हाला, मला काय सांगायचंय ती पुढे कमेंट काय आहे पुढं. तर अहिंसा ह्याच्यावरती मी बोललोय नाही का, एवढं बोललोय अहिंसा या विषय नाही का. अहिंसा कुणी पाळायचं आहे, त्यांनी पाळायचं. तर अहिंसेच्या नावाखाली नपुंसकत्व किंवा काय म्हणतात त्याला षंढत्व हिंदू धर्माने कधी पाळलं नाही पाहिजे. ह्या मताचा रोखठोक विचार म्हणतोय मी, की मी सावरकर आमच्या विचारधारेला मानतो, शिवाजी महाराजांच्या विचारधारेला मानतो, की ती उगती काय म्हणतात त्याला, की तुम्ही थोडक्यात अहिंसा करत ही बनू नका, अन्याय सहन करू नका कोणाचा. हे 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 मला ह्यातनं सांगायचं असतं. अहिंसा करत खाता का, वाट लावून घेता का. उद्या एखादा येऊन जर तुम्हाला डोबळलं आणि तुम्ही अहिंसा करत गप बसणार का, हे नाही. तर अहिंसा वगैरे ही पराकाष्ठेची अहिंसा सुद्धा ही मूर्खपणाचं लक्षण असं मी समजतो या ठिकाणी. अहिंसा ही तोपर्यंत ठीक आहे, रामासारखं वाग नाही. रामाने रावणाला समजून सांगितलं, नंतर शस्त्र उचललंच नाही. तर अहिंसा ही वीरांना शोभते. तुमच्या सामर्थ्य असेल तर ठराविक लिमिट पर्यंत अहिंसा आहे. आता शिवाजी महाराज जर बोलले असते अहिंसा तर चाललं असतं का, पाहिलं असतो का आपण, कुठेतरी विचार केला पाहिजे. तर अहिंसा ही जास्त आपण काही ह्याला काळानुरूप मानतो, की कुठं मानली पाहिजे कुठं नाही मानली पाहिजे. ठराविक लिमिट पर्यंत अहिंसा ही औषध उपचार आहे. तू ठराविक लिमिट पर्यंत ते, नंतर मग बाबा त्याने होत नाही. मग ते देवाचं जर रूप बघितलं, विष्णूचं रूप बघितलं, विष्णूचं कधी काय असतं त्याच्या हातामध्ये, एका हातामध्ये असतो बघा शंख, एका हातामध्ये असते गदा, एका हातामध्ये असतं कमळाचं फुल आणि एका हातामध्ये असतं चक्र. ह्याचा काय अर्थ काय, याचा साम दाम दंड भेद ही त्याचा रूप आहे विष्णूचं. विष्णूचं म्हणजे विष्णू काय सांगतो पहिल्यांदा, की एखादा शत्रू असेल कमळाचं फुल त्याला दे आणि त्याला समजून सांग, ऐकलं तर ठीक, नाही तर शंखफोक म्हणजे काय, धमकी दिलेली की सुधार, नाही सुधारला तर गदा आहे त्याच्यापाशी, 2 दणक दे त्याला, जर नाही त्यांनी सुधारला दंड. साम दाम दंड
नाही का, दणके दिल्यानंतर जर त्या निमित्त असं जरा तुम्ही चक्रभेद, मग त्याला कार्यक्रमच ओके. तर ह्या माध्यमातनं नीती असावी हे सांगतोय मी. सामदाम दंडभेद ही ह्या पद्धतीनंच हिंदू धर्माची शिकवणूक आहे. आणि चाणक्य महाराजांनी सुद्धा हे शिकवलेलं होतं नाही कोणाला, ह्याला चंद्रगुप्त मौर्याला. तर कनिष्ठ शक्तीला बळी विरोध करणे सुसंगत आहे नाही का, पण जो स्वतः नियमित मांसाहार करतो त्याने बळीवरच नैतिक आक्षेप घेतला. अहो ही उंदराला मांजराची साक्षी असं झालं. तुम्ही रोज मांसाहार करा दुकानात आणून, नाहीतर रोज मसोबाच्या नावाने कापा, ते समानच आहे, त्यात काय फरक नाही, एकच आहे ते, काही त्यात फरक नाही. तर ज्ञानेश्वर माऊली हे मी सांगितलेलं आहे. पण एक प्रश्न पडतो, जर तुम्ही स्वतःला वेदनिष्ठ धर्मनिष्ठ म्हणवत असाल तर वेद आणि भगवद्गीतेचे प्रमाण स्वीकारले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण मानतात वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यः, म्हणजे सर्व वेदांचा प्रतिपाद्य विषय मीच आहे. हो खरंच आहे, ते सर्व वेदांचा प्रतिपाद्य विषय मी आहे. परंतु मी म्हणजे कोण? मी म्हणजे मी श्रीकृष्ण आहे, मी आहे का? श्रीकृष्ण ह्या भावनेतनं बोललाय का की मी म्हणजे कृष्ण? नाही. आता ही काय सांगितले पुढं, आता ह्याचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच कमेंटमध्ये आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, ह्याच्यामध्ये काय सांगितले? ह्याच्यामध्ये तुमच्या आधीचा जो श्लोक सांगितलाय का नाही की सर्व वेदांचा प्रतिपाद्य विषय मी आहे, ह्याचं उत्तर त्यात पुढे मी सांगतो. मग ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदांनी प्रतिपादित असलेल्या त्या परमेश्वराला नमस्कार. पुढे काय सांगितलंय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप परमेश्वराला म्हणले. आत्मरूप, आत्मरूप म्हणजे कोण? परमात्मरूप, परब्रह्मस्वरूप. ना ते स्त्री रूप आहे, ना पुरुष रूप आहे, ना नपुंसक आहे. त्याला ना तुम्ही हे सर्व व्यापी परब्रह्मरूप. ह्याच्याबाबत जर बघितलं तुम्ही तर गीते जगदंबा सप्तसत्यमध्ये स्वतः सांगते एकेवाहम जगत्रय द्वितीया काममापरम. आणि अजून जर दिव्य अथर्व शीर्ष जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये दिव्य अथर्व शीर्षामध्ये पण सांगितलेलं बघा, यस्य जन नोपलभते तस्मात् उच्यते अजा एकैव सर्वत्र वर्तते तस्मात् उच्यते एका एकव विश्वरूपिणी तस्मात् उच्यते नैका अतएव उच्यते अज्ञानंता लक्षात एका नैकेती. संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेली जगदंबा ती एकच आहे. साक्त तिला परांबा बोलतात, काली बोलतात, दुर्गा बोलतात. वैष्णव ते आत्मरूपाला काय बोलतात? कृष्ण बोलतात, राम बोलतात. ईश्वराच्या सगुण रूपामध्ये त्याला पुजतात. साक्त सगुण रूपामध्ये तिला त्या परब्रह्माला परमेश्वरीला परमेश्वरी रूपात पुजतात. हे गणपतीच्या रूपात पुजतात, परब्रह्म तत्वालाच पुजतात, पण सगुण रूपात पुजतात. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे नाही का. तर पुढचा विषय आद्य परमेश्वराला. पण तो आद्य परमेश्वराला आम्ही परमेश्वरी मानतो आणि त्याच परब्रह्म परमेश्वराला देवी स्वरूप मानतो. पुढचा विषय. आणि हे आम्ही मानतोय का तर ह्याला संतांचा आधार आहे, संतांचं प्रमाण आहे, भगवान श्रीरामकृष्णांचं प्रमाण आहे. भगवान श्रीरामकृष्णांचं वाक्य कोणाचं ज्या पद्धतीने वेद हे प्रमाण मानले जातात त्या पद्धतीने संतांची वाणी सुद्धा प्रमाण मानली जाते. ज्ञानेश्वर माऊलींची वाणी जसं वैष्णव मार्गामध्ये प्रमाण मानली जाते तसं साक्त मध्ये प्रमाण मानलं जातं. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, किनाराम बाबा नाही का, तोतापुरी, पुन्हा बामाखेपा, हे जे साक्त परंपरेतले जे संत आहेत यांची सुद्धा वाणी आम्ही प्रमाण मानतो. वैष्णव मध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना प्रमाण मानलं जातं, ज्या पद्धतीनं संन्यास आश्रमामध्ये जर तुम्ही गेला तर शंकराचार्यांची वाणी प्रमाण, शंकराचार्यांची वाणी आधी गुरु शंकराचार्यांचे गृहस्थ वानप्रस्थ सगळ्यांनाच प्रमाणभूत मानली जाते. तर ह्या बाबतीत मी सांगतोय नाही का. तर पुढचा विषय आता मला ते काय लिहिलंय, म्हणूनच जर तुम्ही ईश्वर प्राप्ती इस्लामनेही होऊ शकते असे म्हणत असाल
तर त्या मताला वेद, उपनिषदे, भगवद्गीता किंवा संत परंपरेतील नेमका कोणता आधार कोणता? तर याला आधार जो द्यायचा झाला तर भगवान श्री रामकृष्णांचाच आधार मी या ठिकाणी याला देतो की भगवान श्री रामकृष्णांचं जीवनचरित्रामध्ये तुम्ही एकदा जीवनचरित्र अवश्य पहा. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः इस्लाम धर्मातील साधना करून, ख्रिश्चन धर्मातील साधना करून सुद्धा दाखवलेले की ह्या मार्गातून सुद्धा ईश्वरापर्यंत जाता येतं. त्यामुळे आपापसात भांडू नका, तुम्ही आपापल्या धर्माप्रमाणे वागा, हेच त्यांनी सांगितलं. तुम्ही हिंदू असून जरी येशूला तुम्ही नमस्कार केला तर तुमचं हिंदुत्व नष्ट होत नाही त्याने. कारण की आकाशात पतितम तो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तुम्ही नाही बाटू शकत. ते स्वतःला म्हणतात की त्यांनी ते ठेवलंय डोक्यात की फक्त येशूच्याच रूपात परमेश्वराला बघायचं. ही त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही प्रॉब्लेम, नाही का? त्यात आपला काय प्रॉब्लेम आहे त्यात? मला येशू दिसला तरी ते बाबा माझ्याकडे अंबिकाच आहे, अल्लाह बाबा माझ्या अंबिकाच आहे माझ्यासाठी, नाही देवीच आहे, कालीच आहे, दुर्गाच आहे. कृष्ण दिसला तरी कृष्ण दुर्गेचं स्वरूप आहे, कालीचं स्वरूप आहे. ही शाक्ताची भूमिका आहे ना. त्या देवीने सांगितलं एक हम जगत द्वितीय का, माझ्याशिवाय ह्या ब्रह्मांडात दुसरं काहीच अस्तित्व नाही. हेच वैष्णव मार्गामध्ये जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. हिंदू धर्माचा मेन आत्मा आहे वेदांत. वेदांत शिकवतो अद्वैत परब्रह्म, सर्वम खल्विदं ब्रह्म, सर्वम ब्रह्ममयम जगत. हे सर्व ब्रह्ममय मानलं पाहिजे, हेच शास्त्र आपलं सांगतं. त्याच्यामुळे ब्रह्मशिवाय अस्तित्वातच दुसरं काय नाही. जर ही कोणाला पूजन जरी असते आलं तरी ते ब्रह्मच आहे असं आपण मानतो. ते नाही मानत, त्याला आपला काय प्रॉब्लेम नाही. ते नाही मानत, आपला नाही प्रॉब्लेम तो. तर ईश्वराची अनुभूती त्या मार्गातून होऊ शकते. तर माझं असं मत आहे की रामकृष्णाने सांगितले होऊ शकते, सर्व मार्ग ईश्वरापर्यंत जातात, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु आपापल्या रुचीप्रमाणे. आता जर मुळात आपल्या धर्माचा उद्देश काय, हिंदू धर्माचा उद्देश काय आहे, हिंदू धर्म काय शिकवतो? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आपल्या चतुर्विध आपला जो पुरुषार्थ आहे हा मोक्ष पुरुषार्थ आहे. तुम्ही जर आता माझे काही मित्र आहेत इस्लामिक मध्ये, त्यांना विचारते तुमचा उद्देश काय, तर ते बोलतात जन्नत. जन्नत मध्ये काय आहे? आता भोग. तुम्हाला ते कायमस्वरूपी पाहिजेत का? हो पाहिजेत. ठीक आहे, त्यात तुम्हाला आनंद भेटतो, ठीक आहे, काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. तर काहींचं धर्म शिकवतो पुनरुत्थान, म्हणजे मेल्यानंतर पुन्हा जिवंत व्हायचं. आणि हे नाही का, ही प्रत्येकाचं हे काही कशा समाधान आहेत, काही कशा समाधान आहेत. पण ही आपलं जर बघितलं हिंदूमध्ये तर काही जणांना असे पण आहेत, काही जण म्हणतात आम्हाला स्वर्गात जायचे बस, आम्हाला दुसरं काही नको. काही जण अशी आहेत की ती म्हणतात आम्हाला वैकुंठाला जायचंय. काही जण असे आहेत की ती म्हणतात आम्हाला विलीनच व्हायचे परमेश्वरामध्ये, अद्वैत. तर आपल्या हिंदू धर्माचा मेन टार्गेट आहे अद्वैत. आणि ती कुणाला ही इच्छा होऊ शकत नाही. भगवतीत विलीन जाऊन व्हायचे, स्वतःचं अस्तित्व नष्ट झालं पाहिजे आणि भगवतीत विलीन झालं पाहिजे. ही लई म्हणजे काय म्हणतात, ईश्वरात विलीन व्हायचंय ह्या भावनेतनं जर कोण भक्ती करत असेल तर ते हायर लेवलची भक्ती झाली ना ती. तर ह्या माध्यमातून मला हे सांगायचं. तर तुमचं जे उत्तर आहे, तुमचं जे कमेंटमध्ये उत्तर आहे की कशाच्या आधारे तुम्ही सांगता, तर मी तिन्ही गोष्टींच्या आधारे सांगतो. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति हा एक त्याचा आधार आहे. जसं वेदेचे सर्वैरहमेव वेद्य हे जर तुम्ही दिलंय त्या पद्धतीनं सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति हा एक श्लोक आहे. एक हम जगत द्वितीय का मागवर हा शक्तीचा उपदेश, शक्तीचा देवीचं ह्या वचन आहे. त्या अनुषंगानं कुठल्याही रूपात पूजलं तरी ती तिच्यापर्यंत नमस्कार जातो. आणि संतांचा जर आधार कुठला घ्यायचा झाला तर रामकृष्ण परमहंस. आणि अजून एक आता मी चरित्र वाचत होतो ठाकूरांचा, नेमका तोच विषय आलाय. ख्रिस्ती पाद्री प्रभुदयाल मिश्र रामकृष्ण लीला प्रसंग, त्याच्यामध्ये 1059 नंबर पेजवर एक गोष्ट सांगितलेली आहे. प्रभुदयाल मिश्र नावक एक ख्रिस्ती पाद्री होता. भगवान श्री रामकृष्णांच्या दर्शनासाठी आला होता आणि भगवी वस्त्र घेऊन आला होता. त्यामुळे कोणाला वाटलं नाही की हा ख्रिस्ती पाद्री म्हणून, नाही का. तर त्याला स्वामी विवेकानंदांबरोबर त्यांचं ज्या वेळेला बोलणं झालं तर
त्यांना प्रश्न विचारला की आपण ख्रिस्ती असून भगवी वस्त्र का वापरता? त्यावेळेला पाद्रीने काय उत्तर दिलं की मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, भाग्याने येशू ख्रिस्तांवर विश्वास बसल्यामुळे त्यांना आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपात स्वीकारले, पण म्हणून मी वडिलांपासून आलेल्या चालीरीती सोडू शकत नाही आणि योगशास्त्रावर विश्वास ठेवून इष्टदेवतेच्या स्वरूपात येशूचे अवलंबन करून मी नित्य योग अभ्यास सुद्धा करत असतो. जातीभेदावर माझा विश्वास नसला तरी पण वाटेल त्याच्या हातचे मी अन्न ग्रहण करत नाही, कारण की त्याने योगाभ्यासाची हानी होती. परिणामी ख्रिस्ती असून ही मला योगाभ्यासाची फले, उदाहरणार्थ ज्योतिदर्शन. आता मी माझ्या साधकांमध्ये बऱ्याच जणांना विचारत असतो की लक्षणं, त्याच्यामध्ये काही जण ज्योतिदर्शनाचे अनुभव सांगत असतात नाही, तर एकामागून एक प्राप्त होत आहे. भारतातील ईश्वर प्रेमी योगी सनातन काळापासून भगवी वस्त्र परिधान करत, म्हणून मी भगवी वस्त्र परिधान करतो. आणि शेवटी स्वामी विवेकानंद काय बोलले, भरपूर स्वामी विवेकानंद आत्मीयतेने त्यांच्या बरोबर बोलले आणि त्यांचा विशेष सन्मान सुद्धा केला स्वामी विवेकानंदांनी. आणि त्यांच्या अनेक जणांनी त्यांच्या पायाला सुद्धा स्पर्श करून प्रणाम केला आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांनी बसून ठाकूरांचा प्रसाद, रामकृष्णांचा प्रसाद ग्रहण केला. आणि ठाकूर साक्षात येशूच आहेत असं कोण बोललं? प्रभुदयाल मिश्र जाताना बोलले की मला असा अनुभव आलाय की ठाकूरच स्वतः येशू आहेत म्हणून. हे ह्या ग्रंथात लिहिलेलं आहे. कोणाबरोबर बोलले? स्वामी विवेकानंदांबरोबर हे बोललं झालंय. ह्याच्यामध्ये काय बघितलं? स्वामी विवेकानंदांनी तो इतर धर्मातला असला तरी पण त्यांनी आपल्या मूळ चाली परंपरा सोडल्या नाही. त्या पद्धतीने आपण विश्वरूप दर्शन बघा, हे बघा, आपले सगळे शास्त्र बघा, ईश्वराला तुम्ही कुठल्याही रूपात ध्यान करू शकता. ही पूर्ण ऑथॉरिटी, स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे ही पण तुमचा मूळ हिंदू धर्म सोडून तुम्ही इतर धर्मात जावा असं माझं म्हणणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हिंदू धर्मात धर्म कन्वर्ट करा असं नाही म्हणणं माझं. धर्माची निंदा असते तर असं म्हणणं नाही. मला फक्त हे सांगायचंय की हिंदू कुठल्याही रूपामध्ये आपल्या इष्टदेवतेचं ध्यान चिंतन करू शकतो. त्याला पूर्ण अधिकार आहे, ऑथॉरिटी आहे. त्याने त्याला काय फरक पडत नाही. हे मला या माध्यमातून सांगायचं. मी रामकृष्णांच्या रूपात पूजित तर ईश्वरापर्यंत माझी भक्ती जाणार आहे. पंढरपूरचा पांडुरंग का आला हो त्याला भेटायला? पुंडलिकाला कशासाठी आला भेटायला? त्याने काय पांडुरंगाची भक्ती केली का? त्याने आई वडिलाची पांडुरंग परमेश्वर रूपात भक्ती केली. आई वडिलाची त्यांनी सेवा केली. त्याच्या मांडीव आई वडिलांनी डोकं ठेवलं होतं. भुंगेने मांडी पोखाडली त्याची, पण त्यांनी मांडी काढली नाही. त्याची भक्ती बघून, आई वडिलांची सेवा बघून ईश्वर त्याच्यापर्यंत आलेला आहे. कितीतरी उदाहरण आहेत अशी, नाही का? ह्या कर्मयोगाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतात व्याधगीता बघा, त्याच्यापैकी व्याधगीता नाही का? एक तपस्वी चांगला तपश्चर्या करत असतो, त्याच्या अंगावर पक्षी विष्ठा करतो, रागात बघतो पक्षी जळून जातो. मग एका गावात भिक्षा मागायला जातो, बाई लवकर येत नाही, नवऱ्याची सेवा करत असते. 3-4 हाका मारल्यानंतर तिथे तिच्याकडे रागात बघायला लागतो. ते म्हणते तुझ्या नजरेने मी भस्म होणार नाही, पक्षी भस्म झाला. तर म्हणते हिला कसं काय ही त्रिकाल ज्ञान? म्हणजे तुझा गुरु कोण आहे? म्हणते माझा गुरु अमक्या तमक्या बाजारात आहे. बाजारात जाऊन बघतो तो व्याधचेचा गुरु असतो. व्याध म्हणजे कोण? एक खाटीक, तो मटण तोडत असतो पण ब्रह्मज्ञानी असतो, त्याला ब्रह्मज्ञान असतं. तर मित्रांनो, धर्म हे असा आहे. तर एकमेकांच्या धर्मावरती टिंगल करणं, ही करणं हा धर्म नाही. जरी आपण हिंदू असेल आणि आपण इतर इस्लामिक धर्म त्यांची निंदा नालस्ती करत असेल तर आपण धार्मिक आहे का? तर अजिबात नाही. पण त्याला धार्मिक समाज जातो. जितका तो म्हणजे त्यापासून त्यांच्या धर्माला नाव ठेवील तेवढा तो धार्मिक समाजला जातो. त्यांच्यात पण तसंच आहे. त्यातला एखादा असेल मुसलमान, हिंदू देवी देवतांना नाव ठेवत असेल, शिवाय देत असेल, त्याला जास्त धार्मिक समाज जातं. एखादा ख्रिश्चन असेल, हिंदूला नाव ठेवत असेल, त्याला धार्मिक समाज जातं. लय धार्मिक, लय ज्ञानी समाज जातं. त्यांचं फक्त एवढंच. आणि ह्याच्यावर पोट चाललेत हो, त्यांची पोट चालल्यात की गणपतीची निंदा नालस्ती कर, शंकराची निंदा नालस्ती कर, देवीची निंदा नालस्ती कर. माझ्या पुढे जर केली तर कोणी एका फटक्यात मुतविल मी, बरं. पण असं ते आहे. तर मी असं माझ्या पुढे असं काय झालं तर मी त्यांचं जिथल्या फडशा सुद्धा पाडल्या नाही. अगदी त्यांना पार काय म्हणतात त्याला धरणीने गिळावं अशी त्यांची अवस्था झालेली. इतके प्रश्न विचारलेले त्यांना की ती सशंकित झाल्यात की आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललोय. मी म्हणतो तुम्ही चुकीच्या रस्त्याने नाही, अक्कल कमी आहे तुम्हाला. तुमच्या धर्मातली अक्कल नाही, दुसऱ्याच्या धर्मात तिथं नाहीच नाही. तर इतर धर्मावरती निंदा नालस्ती करणारा जर कोणी भेटला तर त्याचा तिथंच नागाट असला पाहिजे, ह्या मताचा मी माणूस आहे, नाही तर. पण असं नाहीये की आपण त्यांच्या धर्माची टिंगल करू आणि त्यांचं पाहुणा काय म्हणतात त्याला
दुखू असं नाही, तुम्हीच करताय तुमच्या पद्धतीने करा. आमच्या देवाची निंदा करताल ही चुकीच आहे. तर त्यामुळे मित्रा, माझा ह्या मताचा मी माणूस आहे. मी सगळ्या देवांना मानतो, येशू ख्रिस्ताला सुद्धा मानतो, अल्लाला पण मानतो, गालीला पण मानतो, सगळ्यांनाच मानतो. परंतु मी जर मुसलमान असतो तर मी बाकीचे टेंगल टावळ्या आहे, मला अल्लाचा कसा साक्षात्कार करेल ह्या माध्यमातून मी गेलो असतो. आणि असंच गेलं पाहिजे. मी हिंदू आहे ना, मला त्यांच्याशी घेणं देणं नाही. तुमच्या पद्धतीने जाऊन दे तुमची गाडी त्या रस्त्याने, आम्हाला काय, माझ्या रस्त्याने मला काय करायचं. माझं ध्यान व्यवस्थित लागतंय का, माझ्याकडून जप व्यवस्थित होत्यात का, माझं चित्त शुद्ध आहे का, हे बघायचे आपलं कर्तव्य आहे. त्यांना ईश्वराची प्राप्ती होईल का नाही होईल, संतांनी सांगितले होईल नीट केलं तर. त्यांनी जरी इस्लाम मध्ये राहून देवाचं जर नीट भक्ती केली त्यांना होईल साक्षात्कार देवाचा, नाही का. ख्रिश्चन मध्ये असतील त्यांनी नीट केलं त्यांना होईल. मी हिंदू आहे, मी प्रामाणिकपणे केलं तर मला होईल, काय प्रॉब्लेम. हे रामकृष्णांचं शिकवणूक आहे, माझं नाही. ह्याला संतांचा आधार आहे भावा, रामकृष्णांचा आधार आहे, रामकृष्ण परमहंसांचा आधार आहे. हे व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला सांगायचं नाही. तर व्हिडिओमध्ये दोन मुद्दे घेतले होते मी. एकाने वेद मंत्रांवर टीका केली, त्याला मी सांगितले म्हशीच्या धारा काढण्यासाठी वेद मंत्र नसतात. वेद हे जीवनाचं जीवन कसं जगायचं आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग तो वेद शिकवतो. दुसरा मुद्दा घेतला होता की तुम्ही जे काय नाही का, बाकी आधीचे मुद्दे होते तुमचे ते तर घेतलेच मी. परंतु दुसरा मुद्दा की इतर धर्मांबाबत माझी भूमिका काय, तर माझी भूमिका मी स्पष्ट सांगितली. रामकृष्णांच्या आधारे सांगितलेली, त्यांच्या जीवनाच्या आधारे सांगितलेले. आणि ह्याच्यामध्ये हे सुद्धा मी नमूद केले की ज्या पद्धतीने वेद वाक्य प्रमाण मानले जातात त्या पद्धतीने संतांची वचन सुद्धा प्रमाण तेवढीच मानली जातात, त्यापेक्षा कमी समजली जात नाही. फक्त संत परमात्मा अनुभूतीला गेलेला असला पाहिजे, निर्विकल्प स्थितीला गेलेला असला पाहिजे. भानामतीचा खेळ करणारा म्हणून मी संत आहे माझी वाणी प्रमाण असं होऊ शकत नाही. निर्विकल्प समाधीच्या अवस्थेला गेलेल्या संतांची वाणी प्रमाण मानली जाते आणि मी मानतो. मग ते स्वामी विवेकानंद असू द्या, रामकृष्ण परमहंस असू द्या, हे एकनाथ महाराज असू द्या, ज्ञानेश्वर माऊली असू द्या, त्यांचं प्रमाण का तर त्या स्थितीपर्यंत ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन प्रत्यक्ष अनुभूती असलेली संतांची वाणी प्रमाण त्यांनी सांगितले हाय हाय. ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा घेतलाय, इतर धर्मांची टिंगल टावाळी निंदा नालस्ती करणं ह्याच्यासाठी नाहीये विषय. विषय हा आहे की आपण आपल्या धर्मामध्ये राहून आपण पूर्ण एकरूप होऊन आपल्या देवाची आपण आराधना करतोय का. जो खरा धार्मिक आहे त्याच्याकडे वेळ असतो कुठं इतर धर्माची निंदा नालस्ती करत बसायला, असेल का वेळ. तो स्वतःच त्याला उरकत नाही, तर दुसऱ्याकडे कशाला डोकून बघायला जाईल, तो दुसरीकडे डोकत नसतो. हे ह्या माध्यमातून सांगायचं. तर त्यांच्यासाठी बनवलेला आहे ना ईश्वराने तो मार्ग, ते त्याने ते चालते. आपल्याला त्याशी काय करायचं, आपण आपल्या मार्गाने चालू. हा, आपल्या मार्गावरती जर कोणी निंदानाची करत असेल, आपल्या मार्गात येत असेल तर मग तिथं आपण त्या पद्धतीने भूमिका सुद्धा कुठून घेतल्या पाहिजेत, प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत, असं पण माझं मत आहे. तुमच्या जर उपासने तुमच्या ह्याच्यावर कोण अन्याय करत असेल, अन्याय नाही सहन केला पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही शिवाजी महाराजांच्या नीतिनीतीचा अवलंब केला पाहिजे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. तर मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनावधानाने माझ्याकडून जर काही आपला शब्द गेला असेल भावनेच्या ओघामध्ये तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की व्हिडिओ मोठा आहे आणि कदाचित मी असं काही लिहून आणत नाही किंवा ठरवून बोलत नाही. अनावधानाने एखादा येणं आपला शब्द जाऊ शकतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जर काय असं माझ्याकडून घडलं तर आज माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.